नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, इग्नू अर्थात इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ सोशल सायन्स या अंतर्गत प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 1 समग्रलक्षी अर्थशास्त्राची तत्वे 1 या विषयाच्या अनुषंगाने ब्लॉक 2-3 यामध्ये नॅशनल इन्कम डिटर्मिनेशन इन अँड ओपन इकॉनॉमिक विथ द गव्हर्नमेंट अर्थात राष्ट्रीय उत्पन्न निर्धारण सरकारसह खुली अर्थव्यवस्था या ब्लॉकच्या अंतर्गत युनिट 3 आपण जसे पाहिले 4, 5 याचप्रमाणे 6 आणि युनिट 7 मध्ये बाह्य क्षेत्र एक्सटर्नल सेक्टर या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. या 6 युनिटमध्ये जो आढावा घेतला होता त्याच अनुषंगाने आजचा आपला एक्सटर्नल सेक्टर म्हणजेच बाह्य घटक अर्थव्यवस्थेवरती कशा पद्धतीने परिणाम करतात, त्यामध्ये कशाचा समावेश असतो आणि राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला कशा पद्धतीने पाहता येऊ शकतं त्या अनुषंगाने यामध्ये काही भाग दिलेला आहे. एक्सटर्नल सेक्टर म्हणजेच बाह्य क्षेत्र ती कोणत्या प्रकारचे आहेत, किती आहेत किंवा कशा अनुषंगाने आहेत ते आपल्याला विचाराधीन घेऊ शकतो आपण. एक्सटर्नल सेक्टर बाह्य घटक यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट सुरुवातीला दिलेला आहे. प्रस्तावना, मुक्त अर्थव्यवस्थेतील प्रवाहाचे प्रकार, सकल देशांतर्गत उत्पादन आणि सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात GNP, त्याचबरोबर व्यापार संतुलन, अदृश्य स्वरूपाचा काही घटक, चालू आणि भांडवली खाते, त्याचबरोबर देयके म्हणजेच निश्चितपणे कुठल्या प्रकारचे नेट एक्सपर्ट फंक्शन्स आपण जसं म्हणतो त्याच अनुषंगाने यामधला काही भाग दिलेला आहे. त्याचबरोबर बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे देयक शिल्लक जे सांगितलं होता त्या अनुषंगाने आणि निव्वळ निर्यात कार्यक्षम किंवा निर्यात कार्यक्षेत्र किंवा कशा पद्धतीने एक्सपोर्ट होऊ शकतो त्या अनुषंगाने त्याच्यातली काही बाब दिलेला आहे. त्यानंतर इक्विलिब्रियम आउटपुट इन ओपन इकॉनॉमी, खुल्या अर्थव्यवस्थेत समतोल उत्पादन, इक्विलिब्रियम आउटपुट इन ओपन इकॉनॉमी म्हणजेच खुल्या अर्थव्यवस्थेत समतोल साध्य कसा होऊ शकतो किंवा कशा पद्धतीने करता येऊ शकतं. अर्थात हे सर्व एक्सटर्नल सेक्टर्स किंवा बाह्य क्षेत्र यामध्ये समाविष्ट केला जातो. व्यापार संतुलन किंवा अदृश्य बाबी यामध्ये दिलेले आहेत. चालू आणि भांडवली खाती किंवा देयके शिल्लक कशा पद्धतीने आहेत त्या अनुषंगाने याच्यातला काही भाग हा दिलेला आहे. सुरुवातीचा पहिला पॉईंट आपण बघणार आहोत तो इंट्रोडक्टरी पार्ट. याच्यामध्ये शास्त्रीय प्रणालीमध्ये आउटपुट किंवा त्यातून एखाद्या उद्योग व्यवसायातून आउटपुट किती निघू शकतं त्याचा अभ्यास समग्र पातळीवरती एका घटकाऐवजी समग्र पातळीवरचा सर्व घटकांचा विचार करावा लागतो. किंमत पातळी म्हणजेच प्राइस पॉलिसीज कशा पद्धतीने आहेत आणि मजुरीचा दर कसा ठरला जातो. प्राइस पॉलिसी किंवा मजुरी किंवा लेबर वेजेस आपण म्हणूया ते कशा पद्धतीने असू शकतील त्या अनुषंगाने याच्यामध्ये विशेष भर दिलेला आहे. शास्त्रीय आर्थिक व्यवस्थेतील महत्त्वाचे काही फरक किंवा बाह्यके आपण म्हणूया ते आणलेले आहेत का आणि केन्सने मांडलेली आर्थिक विचाराची प्रणाली किंवा अर्थप्रणाली. त्यानंतर आउटपुट निर्धारण, बऱ्याच वेळेला आपल्याला किती उत्पादन झालं किंवा कशा पद्धतीने त्याच्यातून मिळणारे आउटपुट आहेत, मग त्या पैशाच्या स्वरूपात असतील किंवा वस्तूच्या स्वरूपात असतील, ते कशा पद्धतीने आणि किती असतील या आउटपुट निर्धारणाचं केन्सियन प्रणाली जी आहे त्या चौकटीच्या अनुषंगाने आम्ही काही बाबी गृहीत धरलेल्या आहेत, त्याचा विचार केलेला आहे. 2 आर्थिक एजंट किंवा 2 क्षेत्र ज्यामध्ये घरगुती क्षेत्र असेल किंवा खाजगी क्षेत्र आणि बाह्य क्षेत्र आपण म्हटलं जातं, या दोन्ही क्षेत्राचा विचार त्यामध्ये केलेला आहे. सेवा कंपन्या भांडवली वस्तूमध्ये गुंतवणूक करतात. सेवा कंपन्या ज्या आहेत त्या कशा पद्धतीने किंवा किती भांडवल गुंतवणूक करू शकते आणि कशा पद्धतीने करू शकतात. खुली अर्थव्यवस्था कशा पद्धतीने किंवा आर्थिक विचारसरणी जी मांडलेली आहे ती या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये मांडताना वेजेस किंवा
एक आपण म्हणूया उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह काढताना कुटुंब संस्था आणि व्यवसाय संस्था एकाकडून, म्हणजे इथं फर्म सेक्टर म्हटलंय, तिथं एक हाऊसहोल्ड सेक्टर आणि फर्म सेक्टर म्हणजे कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था यांच्याकडून प्रवाह जो आहे तो चक्राकार गतीने फिरत राहत असतो. काही कारणाने कुटुंब संस्थेकडून उत्पन्नाची जर काही गळती झाली किंवा काही बचत केलेली असेल तर ती बचत भविष्यात पुन्हा गुंतवणुकीच्या रूपाने किंवा इन्व्हेस्टमेंट आपण म्हणूया फायनान्स सेक्टरकडे जाते, वित्तीय संस्थांकडे जाते आणि वित्तीय संस्थेच्या मार्फत पुन्हा गुंतवणूक किंवा भागभांडवल या स्वरूपामध्ये मोबदल्याचा विचार करून सुद्धा. पण या भागभांडवलाच्या अनुषंगाने, गुंतवणुकीच्या अनुषंगाने निश्चितपणे पुन्हा उद्योग संस्था किंवा वेगवेगळ्या आपण म्हणूया शेअर मार्केट्स असतील, वेगवेगळ्या भांडवली संस्था असतील, बँका असतील, यांच्या मार्फत पुन्हा उद्योगधंद्याकडे मोठ्या प्रमाणावरती भांडवल उपलब्ध केलं जातं आणि याच भांडवलाच्या अनुषंगाने काही लाभ घेऊन उद्योग संस्था नवीन उत्पादन करते. ते उत्पादन करण्यासाठी अर्थात श्रमिकाचा वापर केला जातो आणि या श्रमिकाच्या आधारावरती केलेलं उत्पादन हे पुन्हा वस्तू आणि सेवाच्या अनुषंगाने बाजारपेठेमध्ये उपलब्ध केलं जातं. अर्थात वस्तू आणि सेवांना मिळालेला मोबदला जो आहे त्यातून त्या कुटुंब उद्योग संस्थेला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं. मिळालेलं उत्पन्नाचं वितरण पुन्हा ज्या पद्धतीने आपण म्हणतो भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 घटकांना खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपामध्ये त्यांना वितरित देखील केलं जातं आणि या वितरण प्रणालीचाच फायदा किंवा आपण म्हणूया चक्राकार गती जी आहे ती सतत त्यामुळं सुरू राहते. या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अर्थव्यवस्था जी आहे ती कशा स्थितीत आहे त्याचा मध्यतार्थ किंवा योग्य पद्धतीनं त्याला बाह्य घटक परिणाम करतील किंवा करणार नाहीत याचा वाहपोह किंवा याचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. वस्तू आणि सेवांची जी निर्यात आणि आयात होत नाही, म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे ती खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रकाराच्या अनुषंगाने आपण पाहतोय. पण काही वेळेला काही सिद्धांत मांडताना अर्थव्यवस्था बंद अर्थव्यवस्था गृहीत धरावी लागते, कारण अचानक जर बदल झाला तर त्यावेळेला होणारे नुकसान किंवा आपण असं म्हणूया की द्राक्षेचा दिवस असतो त्यावेळेला जर पाऊस नाही पडला, अवकाळी पाऊस जर नाही पडला तर द्राक्षे मार्केटमध्ये स्वस्त मिळेल किंवा योग्य किमतीला मिळू शकते आपल्याला ग्राहक म्हणून. परंतु जर पाऊस झाला तर काही द्राक्षे नुकसान होण्याची शक्यता असते, खराब होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं अल्प कालावधीत शेतकरी जे मिळेल तशा पद्धतीने किमतीला विकायला तयार होतात. स्थानिक बाजारपेठेत माल विकला जातो. कोणत्याही उत्पादनाला मागणी जी आहे ती कशा पद्धतीने आहे, त्याचा कालावधी दीर्घकाळात असेल, अल्पकाळात असेल तर त्या दृष्टीने विचार ह्या केला जातो. सध्याच्या परिस्थितीत जी गृहीतकं किंवा अवास्तव स्वरूपाची काही गृहीतकं खुल्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने मांडलेली गेलेली आहेत त्या दृष्टीनं त्याचे विचार विनिमय किंवा विचार प्रवाह जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत यात भाग मांडलेला आहे. अशा गृहीतक किंवा सध्या परिस्थितीत अत्यंत अवास्तव स्वरूपाची बाब आहे. जेव्हा वस्तू आणि सेवांचा प्रवाह असतो तेव्हापासून काही भाग किंवा देशाला आपण खुली अर्थव्यवस्था देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगानं त्यातले काही आर्थिक बदल जे आहेत ते केलेले दिसतात. त्याचबरोबर सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी आणि सकल राष्ट्रीय उत्पादन जीडीपी आणि जीएनपी हा खरं तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि जीएनपी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं म्हटलं जातं. एकूण राष्ट्रीय उत्पादन किंवा खुल्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जीडीपी एकूण संदर्भित करतो उत्पादित आउटपुट किंवा मिळवलेले एकूण उत्पन्न किंवा केलेला एकूण खर्च हा स्थानिक रहिवासी आणि भौगोलिक सीमामधील परदेशी नागरिकांद्वारे या बाबतीत विचार केला जातो किंवा त्या अनुषंगाने त्याचा समावेश त्यामध्ये केला जातो. भौगोलिक सीमा मधील परदेशी नागरिकांमध्ये म्हणजेच परकीय देशातील नागरिक जर भारतात आपण म्हणतो की त्या देशात आले किंवा आपल्यासारख्या देशांमध्ये आले आणि या ठिकाणी उत्पादन घेतलं तर या उत्पादनातून मिळणारं जे काय उत्पन्न आपण म्हणूया, उत्पादनाच्या साह्याने मिळणारं उत्पन्न हे त्या नागरिकाला मिळेल, परंतु वेगवेगळ्या मार्गाने आकारलेला कर जो असतो तो निश्चितपणे त्या नागरिकाकडून भरलेला असतो. त्याच्यामुळं भौगोलिक सीमामधील किंवा सीमारेषेच्या आतमध्ये झालेलं उत्पादन हे आपल्या देशाचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये समावेश केला जातो.
GNPच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो, ची व्याख्या एकूण उत्पन्न किंवा देशाच्या नागरिकांचा केलेला खर्च किंवा उत्पादन या अनुषंगाने त्याचा भाग आहे. GNP मध्ये घसारा खर्च हा वजा केला जातो. म्हणजे एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा खर्च बरोबर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा खर्च अशा पद्धतीची मांडणी त्यामध्ये किंवा त्या अनुषंगाने दिलेली असते. व्यापार संतुलन उत्पन्न आणि खर्चाचा प्रवाह किंवा निर्यातीमध्ये पैसा, परकीय चलन, त्याचबरोबर निर्यातीतून पावतीच्या अनुषंगाने किंवा स्वरूपात देश दुसरीकडे आयात कारणीभूत आहे का किंवा त्या अनुषंगाने कशा पद्धतीने बदल होईल आणि आयात निर्यातीच्या अनुषंगाने देशातून परदेशातून पैसे, परकीय चलन, पेटंट या स्वरूपामध्ये हा भाग फार महत्त्वाचा पॉईंट आहे. पेटंटच्या अनुषंगाने काही भाग विचारात घेतला होतो. आयात दिशेने किंवा निर्यात आणि आयात असल्यास व्यापाराचा समतोल अस्तित्व आहे का. सर्वसाधारणपणे निर्यात आणि त्याच्या अनुषंगाने असणारं निर्यात मूल्य या बाबीवर प्रकाश टाकला जातो. त्याचबरोबर वस्तूच्या व्यापारातील किंवा त्या अनुषंगाने असणारी काही बदल आपण म्हणूया ते कशा पद्धतीने किंवा किती प्रमाणात होऊ शकतात त्याला देखील विचार विनिमय करणं किंवा वाहपोह होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. एका देशातून मजुराचे स्थलांतर होतं. मजुराचं स्थलांतर होतं म्हणजे काय होतं तर विशिष्ट कामासाठी किंवा विशिष्ट कारणाने एका भौगोलिक प्रदेशातून मजूर एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशाकडे जात असतात, परंतु ते अल्प काळासाठी असतात. म्हणजेच त्याला स्थलांतरित मजूर म्हणू शकतो आपण, स्थलांतरित कामगार आपण म्हणू शकतो. आणि या विशिष्ट कालावधीच्या अनुषंगाने मिळणारा मोबदला सुद्धा म्हणजे पुन्हा तिथून परतण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं स्थायिकत्व झालेलं नसतं. म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी हे मायग्रेशन किंवा स्थलांतर असतं. तर दुसऱ्या परदेशात वगैरे जर संख्येने गेले तर भारतीय काम करतात किंवा भारतीय कामगार किंवा परदेशात उद्योग व्यवसायाच्या अनुषंगाने जात असतात. त्यामुळे यांचं मायग्रेशन जे आहे ते वारंवार चालतं. जसं माणसाचं किंवा मानवाचं चालू असतं तशाच पद्धतीनं पक्षी, प्राणी यांचं देखील मायग्रेशन हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशासाठी काही विशिष्ट कालावधीसाठी होत असतं. इथं तर खरं तर पहिल्याच पॉईंटमध्ये म्हटलं की पर्यटन किंवा शिपिंगच्या अनुषंगाने तो पॉईंट दिलेला आहे. या पर्यटनाच्या अनुषंगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत तर थंड हवेचा प्रदेश पाहण्यासाठी लोकांची किंवा थंड हवेच्या प्रदेशात काही काळ वास्तव्य करण्यासाठी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जात असतात. एका देशातून मजूर जसेच कामानिमित्त जात असतात तसं पर्यटन देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर सतत जात असताना आपण पाहतो. त्याचप्रमाणे अनेक परदेशी नागरिक जे आहेत ते भारतात काम करतात. या भारतात काम करणाऱ्या परदेशी नागरिकांच्या अनुषंगाने भारतात त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पैसे या एकतर्फी बदल्या दिलेल्या आहेत किंवा त्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्था कुटुंबातील सदस्यांना उत्पन्नाच्या स्रोताच्या अनुषंगाने एक दृश्य किंवा अदृश्य स्वरूपाची ही एक मागणी किंवा त्या अनुषंगाने विचार केला जातो. भारताच्या व्यापार संतुलनात अदृश्य वस्तूचा मोठा समावेश असतो. अदृश्य वस्तू, दृश्य आणि अदृश्य. या दृश्य आणि अदृश्य म्हणजे काय, ज्या डोळ्यांना वस्तू दिसतात त्यांना दृश्य स्वरूपाचे म्हणायचं किंवा ज्या डोळ्यांना दिसतच नाही त्यांना अदृश्य वस्तू असं म्हणायचं. उदाहरणार्थ आपण आयात निर्यात करताना सुद्धा व्यापारी संबंध हे कशा पद्धतीचे आहेत त्यावरती आपल्या आयात निर्यात हे अवलंबून असते. काही वेळेला काही वस्तू या प्रत्यक्ष आपल्याला डोळ्याला दिसतील, परंतु सेवा एखादी डॉक्टरांनी किती प्रकारची सेवा दिली किंवा कशा पद्धतीने सेवा दिली हे आपल्याला डोळ्याला दिसणार नाही किंवा प्रत्यक्ष आपल्याला पाहता येणार नाही, कारण अदृश्य स्वरूपाच्या या बाबी आहेत. त्याचं मोजमाप किंवा गणना करता येत नाही. त्याच्या गणना करताना अनेक अडचणी येतात, कारण कोणता डॉक्टर किंवा कोणता शिक्षक आपण म्हणूया तो किती शिकवलो आणि तो कशा पद्धतीनं विद्यार्थी घेतो, एखाद्या पॉईंटकडं किंवा एखाद्या शब्दाकडं एखादा विद्यार्थी पाहतो आणि त्याचं आयुष्य किंवा त्याचं करिअर त्या ठिकाणी निश्चित झालेलं असतं. अशा पद्धतीने एखाद्या पॉईंटनं एखाद्या शब्दानं समोरच्यावर चांगला परिणाम होऊ शकतो आणि देश घडवण्याच्या अनुषंगानं
चांगली ताकद त्याच्या मनामध्ये निर्माण होते, यात कुठलीही शंका होऊ शकत नाही. परंतु या अदृश्य बाबी ह्या सुद्धा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या असतात. भारतात त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पैसे या एकतर्फी च्या अनुषंगाने म्हटले किंवा त्याच्या मोबदल्यात म्हणजे पैशाच्या अनुषंगानं परतावा हा दिला जातो उद्योगधंद्यामध्ये. ज्यावेळेला कामगार काही काम करतात त्यावेळेला भारताच्या व्यापार संतुलनात अदृश्य वस्तूचा मोठा भाग या अदृश्य स्वरूपाच्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या वस्तू म्हटलं तर विशिष्ट आकार कदाचित दिसून येईल, त्यामुळे दृश्य होईल, परंतु दिलेल्या सेवा ज्या असतात त्या अनेक वेळेला अनेक सेवा ह्या अदृश्य स्वरूपाच्या असतात. अदृश्यामध्ये अधिशेष किंवा भारताची व्यापारी तूट भरीव कमी करण्यात मदत केली आहे. अदृश्यमध्ये अधिशेष किंवा भारताची व्यापारी तूट भरून काढण्याच्या दृष्टीनं काही संकल्पना किंवा काही बाबी येऊ शकतात का, त्यात विचारविनिमय होऊ शकतो का त्या अनुषंगाने, तर त्याचा विचार यामध्ये केलेला आहे. त्यानंतर चालू आणि भांडवली खाते, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे खात्याचे दोन घटक आहेत, एक चालू खाते आणि दुसरं भांडवली खाते. चालू खाते प्रवाहाची नोंद करत असतात. एका देशातून दुसऱ्या देशात उत्पन्न किंवा भांडवली खाते या प्रवाहाच्या नोंद केलेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्या अनुषंगाने अर्थव्यवस्था जी आहे ती चालू आणि भांडवली खात्यातून उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीनं चालू खाते किंवा या अनुषंगाने होणारा परिवर्तनीय भाग कुठला असेल तर तो चालू खात्यामध्ये निश्चित किती भांडवल आहे याची शाश्वती त्या त्या उद्योग संस्थेकडे नसते. त्यामुळेच भांडवली खात्याच्या आधारावरती एकदा केलेली इन्व्हेस्टमेंट जी आहे किती असू शकते, कारण चालू खात्यातले भागभांडवल हे सतत बदललेलं असेल किंवा बदलत्या स्थितीत दिसून येईल आणि जे इतर घटक आहेत ते कशा पद्धतीने किंवा किती बदलतील हे आपल्याला चालू आणि भांडवली खात्याच्या आधारावरती निश्चित अकाउंटेबिलिटी जी आहे ते आपल्याला मांडता येऊ शकते. उत्पन्नाचा प्रवाह कशा पद्धतीने चक्राकार गतीने फिरू शकतो त्याची चालू खाते आणि भांडवली खात्यावरनं निश्चितता करता येऊ शकते. म्हणजेच एका देशातून दुसऱ्या देशात उत्पन्न किंवा भांडवली खाते जे आहे ते प्रवाहाची नोंद करते. म्हणजे एका देशाकडून किती निर्यात झाली आणि त्यांच्यातून किती चलनी प्रवाह अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर ठरला या बाबीवर विशेष भर दिलेला असतो. त्यानंतर देयके शिल्लक, म्हणजे जेव्हा आम्ही चालू खाते आणि भांडवली खाते एकत्र विचार करतो त्यावेळेस या बाबीमध्ये विशेष लक्ष दिलं जातं किंवा त्या अनुषंगाने अजून कोणत्या कोणत्या प्रकारची देयके आहेत याची एक प्रकारे नोंद किंवा एका तक्त्याच्या अनुषंगाने त्याची मांडणी केली जाते आणि या मांडणीतून भांडवली खाते जे आहे ते एकत्रित केलं जातं. त्या भांडवली खात्याच्या अनुषंगाने भांडवल उभारणी, जसं की आपण अंदाजपत्रिके धोरण मांडतो, दरवर्षी प्रत्येक राज्य देश आपल्या अंदाजपत्रिके धोरण सादर करावं लागतं अधिवेशनाच्या कालखंडाच्या दरम्यान आणि या अधिवेशनातून आलेल्या कालखंडातून किंवा विशिष्ट प्रकारच्या मांडणीतून प्रत्यक्ष समाजोपयोगी कार्य कशा पद्धतीने करता येऊ शकतात त्याच्यावर भर दिला जातो. कोणती रक्कम किती हस्तांतरित करता येईल किंवा कशा पद्धतीने ते रकमेचा विनिमय करता येऊ शकतो याची मांडणी होऊ शकते. चालू आणि भांडवली खात्यातील शिल्लक ही एक देशामध्ये BOPच्या अधिशेष किंवा त्या अनुषंगाने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या अनुषंगाने त्याचा विचार केला जातो. चालू खाते जे आहे ते अधिशेष तसेच भांडवली खाते जे आहे त्या अनुषंगाने त्याची मांडणी केलेली असते. चालू खात्यातील तूट किंवा आहे किंवा भरून परंतु भांडवली खाते अधिशेष जे आहे ते देखील त्यात विचारात घ्यावं लागतं. चालू खाते अतिरिक्त आहे आणि तुलनेने लहान किंवा भांडवली खात्यातील तूट ही विचारात घ्यावी लागते. या अनुषंगाने ज्या वेळेला याच्यात मांडणी केलेली आहेत वेगवेगळा भाग, तो जसं देयके शिल्लक म्हटले तसंच चालू आणि भांडवली खात्यातल्या बॅलन्स ऑफ पेमेंट याला इंग्लिशमध्ये म्हटलं गेलं BOP खात्याचे दोन घटक जे आहेत ते म्हणजे चालू खातं आहे आणि भांडवली खातं आहे असे दोन भाग त्याच्यात दिलेले आहेत. त्याचबरोबर अदृश्याच्या अनुषंगाने याच्यामध्ये भारताची जी काही व्यापारी तूट आहे ती भरीव किंवा ती भाग कमी करण्याच्या अनुषंगाने
त्याला मदत कशी करता येईल त्या अनुषंगाने त्याच्यातली मांडणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. देयके शिल्लकमध्ये या बाबीवरती भर दिलेलाच आहे, म्हणजे चालू खाते आणि भांडवली खाते. त्याचबरोबर नेट निर्यात, निव्वळ निर्यात किती असू शकेल किंवा कशा पद्धतीने असते त्या अनुषंगाने याच्यातला भाग मांडलेला आहे. लक्षात ठेवा किंवा एनएक्स एक्स मायनस यम आणि दिले आहे. अशा प्रकारे एनएक्सचे मूल्य ही यावरती अवलंबून असतं. एनएक्स म्हणजे नेट एक्सपोर्ट किंवा एक्स मायनस यम म्हणजेच एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या अनुषंगाने आहे. तो विचारात घ्यावा लागतो. नेट निर्यात किंवा एक्सपोर्ट किती आहे आपलं. जर एक्सपोर्ट जास्त असेल तर आपल्याला परकीय चलन हे निश्चितपणे दरच वेळेला आपण पाहतो की जेवढे जास्त आपण निर्यात करेल, जेवढी जास्त प्रमाणात आपण व्यापारी पिकं घेईल, तेवढं आपल्याला उत्पन्न किंवा तेवढं शेतीचं असणारं उत्पादन हे वाढायला मदत होते, उत्पन्न वाढतं आणि हे वाढलेलं उत्पन्न अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं, विकास साध्य करण्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरत असतं. निर्यात मूल्य एक्स आणि आयात मूल्य यम स्मरण करावं लागतं. किंवा निर्यात आणि आयात, निर्यातीमुळे जे काही विस्तार अर्थव्यवस्थेचा होत असतो, जसं 91ची पॉलिसी जी आहे, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, यामध्ये ज्या 4 बाबीवरती भर दिलेला आहे किंवा विशेष 3 बाबीवरती भर दिलेला आहे. आपल्या सरकारकडे असणारे उद्योगधंदे जे आहेत ते खाजगी करण्याच्या मार्फत हे सर्वसामान्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न होतो. तर उदारीकरणातून त्यांच्या स्वतःच्या मालकीचं, म्हणजे खाजगी याला जास्तीत जास्त परवानगी देणं आणि उदारमतवादाच्या अनुषंगानं स्वतःकडे आहेत त्याच्यासाठी विक्री व्यवस्था करणं किंवा दुसरा जो भाग आहे उदारीकरण आणि जागतिकीकरण, जग ही एक आपली बाजारपेठ आहे अशा पद्धतीचा विचार करून अर्थव्यवस्थेकडं मुबलक स्वरूपाचं भागभांडवल जे काही उपलब्ध होईल त्याच्यावर प्रयत्न केला जातो. परंतु कोणताही देश अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार करता विशिष्ट टप्प्यावर किंवा विशिष्ट बाबीवर आपला प्रभाव देत असतो. त्यातून मिळणारी आयात निर्यात ही किती असेल, कशा पद्धतीची असेल, तर तो भाग विचारात घेतलेला आहे. बाजार अशा प्रकारे जेव्हा निर्यात वाढते तेव्हा एकूण मागणी एडी वाढते. म्हणून बहुतेक देशाचे उद्दिष्ट हे त्याच्या निर्यातीला चालना देणे अशा प्रकारचे असू शकतं. देश उदाहरणार्थ भारताची निर्यात ही त्याच्या आयातीच्या अनुषंगाने किंवा त्याच्यातला भाग जो निर्यात आहे तो किती होऊ शकते, कशा पद्धतीने होऊ शकते ते दिलेलं आहे. नेट निर्यात किंवा निव्वळ निर्यात किती आहे तो भाग त्या ठिकाणी आहे. खुल्या अर्थव्यवस्थेत समतोल उत्पादन, अर्थव्यवस्थेच्या जे काही घटक आहेत उत्पादनाचे त्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा जसा अवलंब केलेला आहे त्याच अनुषंगानं अर्थव्यवस्थेमध्ये जे वापरले जाणारे घटक असतात वेगवेगळे, त्याला किती फायदा होऊ शकतो, किती फायदा होऊ शकत नाही, त्या अनुषंगानं बाह्य घटक जे आपण मगाशी सांगितलं त्या अनुषंगाने भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे जसे उत्पादनाचे घटक असतात तशा पद्धतीनं वातावरणातील जे वेगवेगळे घटक किंवा नॅचरल रिसोर्सेसचा वापर देखील मोठ्या प्रमाणावरती केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता या नॅचरल रिसोर्सेसमध्ये कोणते घटक येऊ शकतील, कोणत्या बाबी येऊ शकतील, त्याचा वाहकोह किंवा त्याचा विचार हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं ध्येय धोरण ठरवताना करावा लागतो. म्हणजे खुल्या अर्थव्यवस्थेत समतोल जर प्रस्थापित किंवा त्याचे उत्पादन जर विचारात घ्यायचे असतील तर बाह्य क्षेत्राच्या जोडणीमुळे बाजाराचा विचार किंवा विस्तार किती होतो तो बघावा लागेल. विचाराधीन असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी त्यामुळे एकूण वाढ झाली आहे किंवा बाह्य क्षेत्र जे आहेत ते उपस्थित असताना त्याची मागणी कशा पद्धतीने आहे त्याचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. या बाबीवर प्रकाश टाकताना अर्थव्यवस्था ही कशा स्थितीत किंवा कशा स्थितीतून पुढे चाललेली आहे ही त्या त्या देशाला त्याचा विचार करावा लागतो. त्यामुळं विचाराधीन असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी त्यामुळे एकूण वाढ झाली आहे किंवा बाह्य क्षेत्र जे आहे ते उपस्थित असताना कशा पद्धतीने आहे किंवा किती आहे ते बघावं लागतं. यामध्ये खुल्या अर्थव्यवस्थेत किंवा याच्या सारांशाच्या रूपाने जी काही मांडणी केली आहे त्याच्यात या युनिटमध्ये
याच्यावरती विशेष भर दिला किंवा विविध प्रवाह जे आहेत त्याची चर्चा केली. व्यापार शिल्लक किंवा किती आहेत, कशा पद्धतीने आहे व्यापारी शिल्लक ती पाहिली जाते. निर्यात आणि आयात मूल्यामध्ये फरक हा दिसून येतो. तो किती फरक आहे, कशा पद्धतीने फरक पडलेला आहे. व्यापार संतुलन हे सकारात्मक असू शकते का, त्या व्यापार संतुलनाच्या अनुषंगाने शिल्लक जे आहे ती चालू खात्याव्यतिरिक्त भांडवली खाते देखील विचारात घेतलेलं आहे. चालू खाते आणि भांडवली खाते हे एकत्रित केलं. आता चालू खाते आणि भांडवली खाते या अनुषंगाने जसं आपण म्हणतोय त्या पद्धतीमध्ये अर्थव्यवस्थेकडे असणारं रचनात्मक वाढ होण्याच्या दृष्टीनं अकाउंटिंग करताना जमा किती झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपला खर्च किती आहे. तर जमा बाजू आणि खर्च बाजू म्हणजे अकाउंट टॅलीच्या अनुषंगाने, अकाउंटच्या अनुषंगाने एका बाजूला जमा आणि दुसऱ्या बाजूला खर्च अशा पद्धतीने ताळेबंद पत्रक हे तयार केलं जातं. ते करत असताना अर्थव्यवस्थेला मध्यवर्ती किंवा विकासाच्या दृष्टीने वाटचाल करता येईल का त्याच्यावरती विशेष भर द्यावा लागतो. जर अर्थव्यवस्था समग्र पातळीवरती विचार करीत असेल, विचारपूर्वक मांडणी केली जात असेल तर बाह्य घटक हे प्राधान्याने विचारात घ्यावे लागतात. कारण नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते देखील निसर्ग निर्मित असतात आणि त्या अनुषंगाने त्याची किती क्षमता आहे त्या अनुषंगाने मॅनमेड आपण म्हणतो मानवी हस्तक्षेप किंवा मानवाच्या बाबी ह्या विचारात घ्यावे लागतात. आणि त्यात विशेष बाबी ज्या आहेत त्या विचारात घेत असणाऱ्या अर्थव्यवस्थेची वाढ कशा पद्धतीने होऊ शकते. प्रत्येक देश हा समग्र पातळीवर 1929 जागतिक महामंदीच्या अनुषंगाने समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा आहे. बाह्य घटक जे परिणाम करतात त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेत असणारी स्थिती ही निस्पष्टपणे जाणवू शकते. निसर्ग निर्मित किंवा नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते हे मर्यादित असतं आणि ज्यावेळेस मॅनमेड एखादी गोष्ट आपण पाहतो मनुष्य निर्मित असेल तर त्याच्यासाठीची उपलब्धता जी आहे ती आपल्याला वाढवता येणं शक्य असतं किंवा मानवाच्या उत्पादन प्रक्रियेच्या मार्गामधून काही उत्पादन घेणं हे वेगवेगळ्या पद्धतीने शक्य होतं. त्याची जोडणी करताना किंवा बाजाराचा तसा विचार करताना त्याची मांडणी करावी लागते. अर्थव्यवस्थेमध्ये उपस्थित असताना किंवा त्याची मागणी कुठल्या बाजूने आहे, कुठल्या अँगलने आहे त्याचा विचार झाल्यानंतर खुल्या अर्थव्यवस्थेतील समतोल हा साध्य करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होतो. बाह्य क्षेत्र हे अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करणारं दिसून येतं. या सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये आपण काही जो भाग पाहिलेला आहे तो विशेष करून व्यापार संतुलन कशा पद्धतीने होऊ शकतं किंवा व्यापाऱ्यांचं उत्पन्न आणि खर्चाचा प्रवाह हा निर्यातीमध्ये पैसा परकीय चलन आणतो किंवा पैशाच्या सहाय्याने आपल्याला परकीय चलन घेता येऊ शकतं. परंतु जसं की सध्या अमेरिकेच्या डॉलरच्या अनुषंगाने आपण 70 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न किंवा 70 रुपयाचं उत्पन्न आपण एका डॉलरच्या पाठीमागे द्यायला तयार होत असतो किंवा या उत्पन्नाच्या अनुषंगाने ही मागणी ही निश्चितपणे झाल्याचं आपल्याला दिसून येत असते किंवा होत आहे. सर्वसाधारणपणे निर्यात आणि आयातीच्या बरोबरीची हे क्षम नसतील. ट्रेड हा विषय जो आहे तो उद्भवतो किंवा त्या अनुषंगाने त्याचे प्रयत्न होतात. देशातून पैसे किंवा पेटंटच्या स्वरूपात बाह्य घटक. आता पेटंट म्हणजे काय किंवा देयके म्हणजे काय किंवा व्यापार संतुलन कशा पद्धतीने आहे असे जे वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. परकीय चलन, फॉरेन करन्सीज आपण म्हणूया, या करन्सीच्या अनुषंगाने उत्पन्न किती मिळू शकतं, कशा पद्धतीने मिळू शकतं, परकीय चलन त्यात विचारात घेतलेलं आहे का आणि त्याच्या एक्सचेंजच्या स्वरूपात असणारं उत्पन्न हे देखील विचारात घ्यावं लागतं. की जसे की भारतात आपण पाहिलं की नोटबंदीचा कायदा करण्यात आला आणि त्या अंतर्गत 1000 रुपयाची आणि 500 रुपयाची नोट जी आहे ती बंद करून पुन्हा नव्याने मार्केटमध्ये 2000ची नोट आणली गेली आणि 1000ची नोट ही आता कायदेशीररित्या बंद करण्यात आली. परंतु त्याच वेळेला ज्या रकमा मार्केटमध्ये उपलब्ध होत्या त्या रकमा कमी करण्याचा प्रयत्न ह्या व्यक्तिगतीने केला.
परंतु सरकारचे नियंत्रण आणि निर्बंध एवढे असल्यामुळं की अल्प काळामध्ये एवढं उत्पन्न हे जमा करणं शक्य झालं नाही किंवा त्याच्यात काही त्रुटी दिसून येत होत्या आणि त्यामुळं परंतु आज आपण पाहतोय सध्या की अर्थव्यवस्थेला त्यामुळं ऑनलाईन किंवा आर्थिक व्यवहार करताना वेगवेगळे ॲप मग फोनपे असतील जीपे असतील या अशा साधनांचा वापर करून पैशांची देवाणघेवाण करण्याचं कार्य हे सुलभ किंवा सोयीचं झालेलं आपल्याला पाहतो. आता या सुलभतेच्याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला व्यापार संतुलन म्हणजे एका वस्तूची दुसऱ्या देशात निर्यात केल्यानंतर त्या देशाकडून मिळणारं चलन हे किती प्रमाणात आहे, कशा पद्धतीचं आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. आता या विचारात असणाऱ्या बाबी ज्या आहेत त्या स्वरूपात देशातून पैसे किंवा परकीय चलन जे आहे फॉरेन करन्सीज असं म्हटले. या फॉरेन करन्सीज ज्या आहेत त्यामध्ये विशेष करून प्रथमचा जो भाग आहे तो म्हणजे किती उत्पन्न मिळू शकतं, कशा पद्धतीनं उत्पन्न मिळू शकतं आणि आपला इतर देशाशी असणारा सलोख्याचा संबंध हा घटक पण फार महत्त्वाचा असतो. कारण अर्थव्यवस्थेमध्ये इतर घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता जी आहे ती विशिष्ट घटकांमध्येच असू शकते. त्यामुळे परकीय चलन हा भाग महत्त्वाचा आहे. पेमेंटच्या स्वरूपात त्याचा विचार हा बाहेर पडणं किंवा होणं हे अपेक्षित आहे. आयात दिशेने निर्यात आणि आयात असल्यास व्यापाराचा समतोल हा अस्तित्वात येत असतो. सर्वसाधारणपणे निर्यात आयातीच्या बरोबरीची नसते. ट्रेड अधिशेष जो आहे तो काही कालाने बदलणारा असतो. ट्रेड म्हणजे निश्चितपणे व्यापार. आता ह्या व्यापाराचं मूल्य जे आहे ते जशा पद्धतीने वस्तूच्या किमती किंवा त्याला असणारी मागणी ही बदलते तर बदललेल्या मागणी विषयक धोरणात याचे बदल निश्चितपणे जाणवतात. निर्यातीचे मूल्य आयातीच्या मूल्यापेक्षा हे जास्त आहे. दुसरीकडं मूल्य असल्यास आयातीच्या मूल्यापेक्षा निर्यात ही कमी झाली की व्यापार तूट निर्माण होऊ शकते. आता ही व्यापार तूट जी आहे ती किती वाढेल, कशा पद्धतीने कमी जास्त होऊ शकेल त्याच्याबद्दल याच्यात अदृश्य स्वरूपाच्या बाबीमध्ये मांडलेलं आहे. देशामध्ये सेवामध्ये व्यापार करतात जसे की सल्लागार, पर्यटन, शिंपी इत्यादीच्या अनुषंगाने म्हणजे शिंपी जरी इथं म्हटलं शिपिंग म्हटलं खरं शिंपी नाही शिपिंग म्हणजे पर्यटनासारखाच तो भाग आहे. तर त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो. एका देशातून दररोज मजुरांचे स्थलांतर होते आणि दुसऱ्या प्रदेशात हे परकीय संख्येने किंवा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पक्षी आपण म्हणूया, प्राणी म्हणूया, जीव म्हणूया हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा भौगोलिक सीमारेषेच्या आतमध्ये म्हणण्यापेक्षा पलीकडे जाऊन आपलं उत्पन्नाचं साधन किंवा उदरनिर्वाह दाखवण्याचं काम हे वेगवेगळ्या पद्धतीचे पशु प्राणी हे करत असतात. आता या बाबीमध्ये भारतात जे काही भारताच्या व्यापार संतुलनात अदृश्य वस्तूचा मोठा समावेश आहे. अदृश्यामध्ये अधिशेष किंवा भारताची व्यापारी तूट ही भरीव स्वरूपाची आहे आणि ती कमी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो किंवा वस्तूच्या व्यापार व्यतिरिक्त देश सेवामध्ये व्यापार करतात त्या जसे की सल्लागार, पर्यटन आणि शिपिंगच्या अनुषंगाने आहे. जहाज वाहतुकीच्या अनुषंगाने शिप म्हणजे जहाज. आता या जहाज वाहतुकीच्या अनुषंगाने त्याच्यात विचार केलेला दिसून येतो प्रामुख्याने आपल्याला. भारताच्या संतुलनात अदृश्य बाबी ज्या आहेत त्या वस्तूंचा मोठा समावेश होतो. अदृश्यामध्ये अधिशेष किंवा भारताची व्यापारी तूट किंवा भरीव कमी उत्पादन जे आहे ते विचारात घेतलं जातं कारण करण्यात मदत केली जाते आणि या मदतीच्याच अनुषंगाने अर्थव्यवस्थेच्या चक्राकार गतीचा असणारा उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा कार्यरत होत असतो. आता या कार्यरत होण्यामुळं किंवा उत्पन्नाच्या अनुषंगाने उत्पादन वाढण्याच्या अनुषंगाने अशा अदृश्य हाताबरोबरच स्थलांतरित झालेला जो भाग आहे तो परदेशी नागरिक भारतात काम करतात किंवा काही वेळेला दुसऱ्या देशातले अनेक एम्प्लॉईज हे आपल्या देशात यायला तयार असतात. आपल्याकडचे नियम आणि अटी ज्या आहेत अगदी सोपा विचार जर केला तर प्रवेश प्रक्रियेच्या वेळेला वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये तो नागरिक कोणत्या स्टेटचा आहे किंवा कुठून आला आहे याचा विचार देखील त्यामध्ये केला जातो. त्यातून ही काही प्रमाणातली रक्कम ही सवलत मिळते किंवा काही वेळेला त्याच्यावरती
फी वाढ ही लादली जाते. म्हणजेच एखाद्या महाविद्यालयाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आता आपण पाहतो की ऑटोनॉमी मिळाली, ऑटोनॉमीच्याच अनुषंगानं वेगवेगळ्या ऑटोनॉमी मिळतात तशा वेगवेगळ्या एक्स्ट्रा क्रेडिट्स आहेत आणि या एक्स्ट्रा क्रेडिटमध्ये सायबर क्राईम आहे, लॉ आहे आणि त्याचबरोबर इतर बाबींचा देखील उहापोह केला जातो आणि अर्थव्यवस्थेला एक चांगली चालना देण्याचं काम किंवा भरघोस अशा पद्धतीची फायदा मिळवून देण्याच्या दृष्टीनं परकीय चलन भारतात कसं येईल यावरती सरकारचे निश्चित लक्ष असतं. परंतु जसं की आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये 1-2 उद्योग यायला तयार होते, परंतु ह्या इथल्या निर्णय क्षमतेचे अभाव असल्यामुळं किंवा काही वेळेला इतर उद्योग व्यवसाय सुरू असल्यामुळं त्या अनुषंगाने विचार विनिमय झालेला नसतो किंवा त्याच्यावर काही परिणाम हा होत असतो. आता यात त्यांच्या कुटुंबातील सदस्याने पैसे या एकतर्फी बदल्या या घडून आलेल्या दिसतात किंवा त्याच्या बदल्यात कुटुंब संस्था, कुटुंब सदस्य मग कुटुंबाकडे असणारे जे काही उत्पादनाचे घटक आपण म्हणतो भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, हे चारही घटक जर एखाद्या उद्योग संस्थेकडं एखाद्या म्हणण्यापेक्षा उद्योग संस्थेला दिले जातात आणि त्यांच्याकडून मोबदले भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजकाच्या मिळणारा मोबदला, खंड, वेतन, व्याज आणि नफा या 4 अनुषंगाने आपण विचार करता अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा हा होत असतो किंवा चक्राकार गतीनं उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा सतत फिरत राहतो. परंतु काही कारणांनी जर बचत झाली, काही प्रमाणात जर बचत केली गेली तर ती वित्तीय संस्थेकडे, वित्तीय बाजाराकडे जाते. म्हणजे द्वितीय किंवा द्विक्षेत्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कुटुंब संस्था आणि व्यवसाय संस्था यांच्या अंतर्गत हा सतत सुरू असतो. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेत असणारे काही इतर घटक ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला तो इतर घटकाचा परिणाम सुद्धा, बाह्य घटकाचा परिणाम देखील अर्थव्यवस्थेच्या अदृश्य किंवा दृश्य अदृश्य अशा घटकावर किंवा अशा बाबींवर होत असतो. अदृश्यामध्ये विशेष करून भारताची व्यापारी तूट ही भरीव कमी करण्यात आलेली आहे आणि त्याच्या मदतीच्या अनुषंगाने त्याची मदत किंवा त्याचा फायदा हा अर्थव्यवस्थेला होत असतो. त्यानंतरचा भाग होतो तो म्हणजे चालू आणि भांडवली खाते. आता या चालू आणि भांडवली खात्यामध्ये अनेक बाबींचा खरं तर अंतर्भाव असतो. 2 घटक आहेत त्याच्यात, चालू खाते आणि भांडवली खाते. किंवा चालू खाते प्रवाहाची नोंद त्यामध्ये केलेली असते. एका देशातून दुसऱ्या देशात उत्पन्न हे भांडवली खाते किंवा प्रवाहाची नोंद करत असते. या नोंदीच्या अनुषंगाने आणि इतर काही बाबींच्या अनुषंगाने आपल्याला अनेक बाबी पाहता येतील. जेव्हा मी चालू खाते आणि भांडवली खाते एकत्र करतो तेव्हा चालू आणि भांडवली खात्यातील शिल्लक एक देश मध्ये किंवा BOP अधिविशेष नोंदवतो किंवा नोंदवलेला असतो. चालू खाते अधिशेषच्या अनुषंगाने तसेच भांडवली खाते या अनुषंगाने देखील विचारविनिमय होत असतो. चालू खात्यातील तूट ही भरून काढण्यासाठी सध्याची तूट ही तेवढ्याच प्रमाणामधले पुन्हा नव्याने मागणी केली जाते आणि या मागणीतूनच अर्थव्यवस्थेला ऊर्जित अवस्थेकडे येण्यासाठी फायदे होत असतात. त्यामुळे चालू खाते अतिरिक्त किंवा अस्तित्वात असणारे खाते यातून अनेक बाबींच्यावरती प्रकाश पडलेला आहे. चालू खाते जसं आहे तसंच अतिरिक्त बाबी देखील विचारात येतात. तुलनेने लहान प्रवाहाचे खात्यातील तूट किंवा ज्या संस्था आहेत, इंडिव्हिज्युअल्स आहेत किंवा त्या अनुषंगाने वेगवेगळ्या युनिट्स आहेत आणि त्यांनी अर्थव्यवस्थेकडे केलेली शिल्लकीची तुटीचा जो काय भरणा आपण म्हणूया शिल्लकीच्या अनुषंगाने तो किती किंवा कशा पद्धतीने होऊ शकतो त्यात काही बाबी दिलेल्या आहेत. जेव्हा चालू खाते आणि भांडवली खात्याचे एकत्रित करतो त्या अनुषंगाने भांडवली खात्यातील शिल्लक ही एक देशमध्ये किंवा BOPच्या अधिशेषाच्या अनुषंगाने किंवा अनुषंगाने त्याची मांडणी करता येऊ शकते. चालू खाते किंवा अधिशेष जो आहे तो जशाच तसा किंवा त्याच अनुषंगाने त्याची मांडणी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. भांडवली खाते आहे त्याचबरोबर चालू खात्यातील तूट आहे
परंतु भांडवली खाते जे आहे ते अधिशेषच्या अनुषंगाने दिलेलं आहे किंवा त्याची मांडणी तशा पद्धतीनं झालेलं आपल्याला पाहायला मिळते. ही देयके किती असतात किंवा कशा पद्धतीची असतात, तर ही देयके ही वेगवेगळ्या पद्धतीची खाजगी व्यक्ती, संस्था, नागरिक कोणीही असेल तरी तो चालू खात्याच्या अनुषंगाने आपली जी काही देयकं जी आहेत ती तिथं न ठेवता इतर तर संस्था, वित्तीय बाजार पाहावा लागेल आणि त्या अनुषंगाने त्याची मांडणी देखील करता येऊ शकते किंवा केली जाऊ शकते. चालू खात्यात अधिशेषाच्या अनुषंगाने किंवा अधिवेशनाच्या अनुषंगाने किती भर पडू शकते त्या अनुषंगानं विशिष्ट टप्पा किंवा तुलनेने लहान भांडवली खात्यातील तूट ही भरून काढली जाते किंवा त्याची मांडणी ही केलेली असते. त्या देयके शिल्लकच्या अनुषंगानं ज्या काही बाबी मांडलेल्या आहेत त्या बाबीमध्ये देयक म्हणजे निश्चितपणे उत्पन्नाचा जो भाग आहे तो कशा पद्धतीने दिला जाऊ शकतो किंवा किती दिला जाऊ शकतो तो त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. जेव्हा मी चालू खाते आणि भांडवली खाते असे एकत्रित विचार करतो तेव्हा चालू आणि भांडवली खात्यातील शिल्लक किंवा एक देश मध्ये BOP च्या अनुषंगाने त्याचा विचार विनिमय करावा लागतो किंवा त्याची मांडणी तशी केली जाते. भांडवली खात्यातली असणारी काही शिल्लक जे आहे ती एक विशिष्ट टप्प्यापर्यंत ठेवणं हे कंपल्सरी असतं, परंतु अतिरिक्त भांडवली खात्यातली शिल्लक जर असेल तर त्याला योग्य पद्धतीने उद्योग व्यवसायाच्या उभारणीसाठी प्रवाहात आणणं अपेक्षित आहे. कुठेही आपण पाहतो सध्या आजी आजोबांकडे असणारं जे काही गाठोडं होतं, छोटीशी पिशवी होती किंवा काही वेळेला अंडरग्राऊंड किंवा घरांच्या जमिनीच्या खाली काही रक्कम ठेवण्याचा प्रयत्न केला जायचा किंवा ठेवली जात होती आणि त्या अवस्थेमध्ये असणारं उत्पादनं जी आहेत ती गोठवणीच्या अनुषंगाने किंवा परकीय बाजारपेठेतून त्याच्यावर होणारी आयात त्या वस्तूंची आणि सेवांची रोखली जात होती किंवा त्या ठिकाणच्या वस्तूंना मागणी ही कमी आणण्याचा प्रयत्न केला जात होता. आता या चालू खात्यात असणारे आणि भांडवली खात्यात असणारे जे काही उत्पादन आहेत ते एक देशामध्ये GDP आणि भांडवली खात्यातील शिल्लक रक्कम याचा विचार त्यात करावा लागतोय. या भांडवली खात्याच्या बाबतीत किंवा चालू खात्यातील तूट भरून काढण्याच्या अनुषंगाने नवीन काही अधिशेष मांडलेले असतात त्याचा समावेश देखील भांडवली खात्याप्रमाणेच चालू खात्यावर देखील होणं अपेक्षित आहे. निव्वळ निर्यात किंवा एक्सपोर्ट जे आहे ते कशा पद्धतीने आहे NX किंवा X-M ने दिले आहे. अशा प्रकारे NX ची मूल्य यावर विचार विनिमय होतो किंवा त्याची बाबी मांडल्या जातात. निर्यात मूल्य X आणि आयात M स्मरण करून किंवा त्या अनुषंगाने निर्यातीमुळे विस्तार होतो किंवा त्यात मांडणी तशा पद्धतीने केली जाते. बाजार अशा प्रकारे जेव्हा निर्यात वाढते तेव्हा एकूण मागणी ED किंवा टोटल जी मांडणी आहे ती किती होऊ शकते त्या बाजाराची असणारी. जसं की एखाद्या देशात एखादं उत्पादन हे तयार झाल्यानंतर त्यातलं काही टक्के उत्पादन हे त्याच उद्योजकांसाठी किंवा शेती उत्पादनाच्या बद्दल बोललं तर ते उत्पादन त्याच कुटुंबासाठी उपभोगासाठीची आवश्यकता असते. परंतु वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये ज्या वेळेला आपण बघतो कारखाने असतील किंवा कंपनी असतील त्यांच्याकडून होणारं उत्पादन हे त्यांच्यासाठी जास्त लागत नाही, तो अगदी नगण्य पार्ट असेल. परंतु ॲग्रिकल्चरच्या वेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला कृषी क्षेत्रातली ह्या वस्तूंची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणावरती असते किंवा जास्त प्रमाणात दिसते. त्यामुळेच शेतमालाचं उत्पादन हे उपभोगाचा किंवा ग्राहक कोण असेल तर पहिला ग्राहक हा शेतकरीच असतो मोठ्या संख्येने. आणि इतर जो काही उत्पादन आपण म्हणूया जास्तीत जास्त किंवा गुणवत्तापूर्ण उत्पादन असेल तर ते एक्सपोर्ट केलं जातं किंवा निर्यात करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला जातो. आता या निर्यातीमध्ये त्याचं असणारं जे मूल्य आहे ते कशा पद्धतीने किंवा किती मूल्य वापरलं जाऊ शकतं, तर निर्यात मूल्य किंवा एक्सपोर्टचे काही चार्जेस जे असतात त्या अनुषंगाने त्याचे निर्यात मूल्य, आयात किंवा आयात मूल्य त्या अनुषंगाने जर आयात होत असेल तर आणि निर्यातीमुळे त्याचा झालेला विस्तार तो किती विस्तारित होऊ शकतो, मॅक्झिमम किती त्याची कॅपॅसिटी किंवा त्याचा
असू शकतो. या अनुषंगानं आयात निर्यातीचे चक्र किंवा आयात निर्यातीची स्थिती ही चालू असलेलं आपण पाहतो. बाजार अशा प्रकारे जेव्हा निर्यात वाढते तेव्हा एकूण मागणी देखील वाढायला मदत होते किंवा एकूण मागणीत भर पडलेली आपल्याला दिसून येते. म्हणून बहुतेक देशांचे उद्दिष्ट हे त्याच्या निर्यातीला चालना देण्याच्या अनुषंगाने किंवा निर्यातक्षम आणि कमीत कमी आयात करण्याचा प्रयत्न करेल. परंतु गरजांची जर आवश्यकता असेल, त्या वस्तूचं उत्पादन कार्यामध्ये उपभोगामध्ये जर योगदान मोठं असेल तर अनेक वेळेला भारतात आयात ही मोठ्या प्रमाणावर झालेली दिसते. त्याचबरोबर चैनीच्या वस्तू ज्या आहेत, मग त्या चीनकडून येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा इतर वस्तू असतील, त्याची आयात देखील मोठ्या प्रमाणावरती होत असते. म्हणजे चैनीच्या वस्तूची आयात ही देखील आपण मान्य करतोय की भारतात आयात केली जाते. अनेक वस्तूंचं उत्पादन हे भारतात केलं जातं, परंतु तुलनात्मकरित्या त्याच्यात वाढ ही झालेली दिसते आणि त्या अनुषंगानेच तसं बदल झालेला दिसून येतो. निर्यात मूल्य किंवा एक्स आणि आयात मूल्य यम या अनुषंगाने ज्या वेळेला भाग विचारत होतो त्यावेळेला बाजार अशा प्रकारे जेव्हा निर्यात वाढते तेव्हा एकूण मागणी एडी वाढते. म्हणून बहुतेक देशांचे उद्दिष्ट हे त्याच्या निर्यातीला चालना देणे किंवा देश उदाहरणार्थ भारताची निर्यात त्याच्या आयातीची तुलना करता त्यात बदल करता येऊ शकतो. निर्यात मूल्य एक्स आणि आयात यम हे स्मरण करावं लागतं किंवा त्या अनुषंगाने त्याची मांडणी होईल. निर्यातीमुळे विस्तार होतो आणि बाजार अशा प्रकारे जेव्हा निर्यात वाढते तेव्हा एकूण मागणी किंवा एडी ही कितीने वाढू शकेल, कितीने बदलू शकेल, तर त्या अनुषंगाने त्याच्यात तशी मांडणी निश्चित होऊ शकते. म्हणून बहुतेक देशाचे उद्दिष्ट ही त्याची निर्यातीला चालना देणं. आपल्या देशातून जेवढी निर्यात जास्त होईल, भारताचं उदाहरण घेतलं तर भारतात मसाल्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जातात आणि या उत्पादनाची झालेल्या उत्पादनातून निर्यात किंवा परकीय बाजारपेठेमध्ये निर्यात करण्याच्या अनुषंगाने निर्यात ही मोठी असते. जसं की आपण भारतात पाहतो की ब्रिटिशांचं राज्य ज्यावेळेला होतं किंवा ब्रिटिश मुळातच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती, ती ब्रिटिशांनी भारतातला वेगवेगळी उत्पादनं जी आहेत ती लुटून नेण्याच्या दृष्टीनं किंवा आपल्या देशामध्ये घेऊन जाण्याच्या दृष्टीने त्याच्यावर प्रयत्न केला जातो. बाजार अशा प्रकारे जेव्हा निर्यात वाढते तेव्हा एकूण मागणी किंवा एडी ही वाढत जाईल. म्हणून बहुतेक देशाचे उद्दिष्ट हे त्याच्या निर्यातीला चालना देणे आहे आणि लक्षात घेण्यासारखी बाब आहे किंवा त्या अनुषंगाने NX चे मूल्य यावर अवलंबून असते. निर्यात मूल्य एक्स आणि आयात यम स्मरण करा किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार करावा लागतो. विस्तार होतो. बाजार अशा प्रकारे जेव्हा निर्यात वाढते तेव्हा एकूण मागणी एडी वाढते. म्हणून बहुतेक देशाचे उद्दिष्ट हे त्याच्या निर्यातीला चालना देणे आहे. देश उदाहरणार्थ भारताची निर्यात ही त्याच्या अनुषंगाने किंवा त्या पद्धतीनं त्याच्यात बदल झालेला दिसून येतो. निर्यात मूल्य एक्स आणि आयात मूल्य ज्या वेळेला वाढतं किंवा त्या अनुषंगाने बदल होते त्याचाच अर्थ हा खुल्या अर्थव्यवस्थेचा समतोल किंवा खुल्या अर्थव्यवस्थेत समतोल साध्य करण्याच्या दृष्टीने त्याच्यात मांडणी झालेली असते. यात बाह्य घटक आहेत किंवा त्या अनुषंगाने जोडणी केल्यामुळे बाजाराचा विस्तार झालेला दिसतो. यात विचाराधीन असणारी अर्थव्यवस्थेसाठीची बाब किंवा त्यामुळे एकूण वाढ ही झालेली आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. बाह्य क्षेत्र उपस्थित असताना त्याची मागणी ही मोठ्या प्रमाणावर होते किंवा वेगळ्या घटकाची मागणी ही खुल्या अर्थव्यवस्थेत समतोल उत्पादन साध्य करण्यासाठी केलेली आपल्याला दिसून येते. बाजाराचा विस्तार होतो त्यावेळेलाच किंवा विचाराधीन असणारी अर्थव्यवस्था जी आहे ती त्यामुळे एकूण वाढ ही झाली आहे किंवा बाह्य क्षेत्र हे उपस्थित असताना त्याची मागणी ही किती बदलेल, कशा पद्धतीने बदलेल, त्या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याला चालना मिळू शकते का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं. जसं की आपण 7.3.5 मध्ये पण असं म्हटलंय ते अंदाजपत्रक समतोल आहे. समतोल म्हणजे काय? ज्या देशातून आयात जेवढी होतीये तेवढ्याच प्रमाणात निर्यात होतीये का? आयात आणि निर्यात ही जर समान पातळीवरती असेल तर त्याला समतोल अंदाजपत्रक असं समतोल बॅलन्स शीट असं म्हणू शकतो आपण. किंवा
जर कमी किंवा जास्त असेल तर त्या अनुषंगाने आयात आणि निर्यातीच्या अनुषंगाने अ, अ, कमी जास्तीच्या आयात आणि निर्यातीला काही बंधनं घालता येऊ शकतात किंवा त्या अनुषंगाने भावही मांडता येऊ शकतात. चालू आणि भांडवली खात्यातील जी शिल्लक आहे ती किती आहे किंवा कशा पद्धतीनं आहे त्या बाबतीत विचार केले जाऊ शकतात. चालू खाते जे भांडवली खाते असतं त्याची नोंद घेतली जाते. चालू खात्यावरती नोंद ही त्या 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 देशाची किंवा त्या त्या सरकारकडं किंवा एखाद्या उद्योगधंद्याकडे असणारी देयक कशा पद्धतीची आहेत त्या अनुषंगाने त्याची मांडणी होऊ शकते. तुलनेने चालू खाते जे आहे ते अतिरिक्त आहे किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार झालेला असतो. चालू खात्यातले आणि बदललेल्या भांडवली स्थितीत हे बदल झालेले दिसून येतात. आता या नेट निर्यात किंवा लक्षात ठेवण्यासारखी NX(X-M) ने दिलेलं आहे. अशा प्रकारे NXचे मूल्य जे आहे ते यावरती अवलंबून आहे आणि निर्यात मूल्य X आणि आयात M स्मरण करावे लागतील किंवा त्या अनुषंगाने त्याच्या निर्यातीमुळे विस्तार होतो किंवा बाजार अशा मागणीला प्रभावित करत असतो. बाजार जेव्हा निर्यात वाढते तेव्हा एकूण मागणी किंवा एडी यात बदल होत असतो. म्हणून बहुतेक देशांचे उद्दिष्ट हे त्यांच्या निर्यातीला चालना देण्याच्या अनुषंगाने आहे. देश उदाहरणार्थ भारताची जी निर्यात आहे त्याच्या अनुषंगाने काही बाबी ह्या विचारात घेतल्या जातात. त्यानंतर याच्यातला जो भाग महत्त्वाचा जो सांगितलेला आहे तो म्हणजे खुल्या अर्थव्यवस्थेचं समतोल उत्पादन किंवा त्याचबरोबर यातला येणारा सारांशाचा भाग. या युनिटमध्ये आम्ही खुल्या अर्थव्यवस्थेतील विविध प्रवाहावर सखोल चर्चा केलेली आहे. व्यापार हा शिल्लक आहे किंवा व्यापार हा अविरतपणे चालू राहिला पाहिजे, कारण उत्पादन कोणत्याही देशामध्ये होत असताना ते कमीत कमी खर्चात कसं होईल आणि त्याचा एकूण प्रवाह कशा पद्धतीने बदलेल त्या अनुषंगाने त्याच्यातली मांडणी करणं अपेक्षित असतं. म्हणजे कमी उत्पादन खर्चामध्ये वस्तू निर्माण करणं आणि ती त्याच देशात विकणे किंवा इतर देशामध्ये विकून जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या दृष्टीनं कोणताही उद्योजक कोणताही देश तसा प्रयत्न करतो. निर्यातीतून मिळणारं उत्पन्न हे फायदेशीर ठरतं. या निर्यातक्षम असणाऱ्या उत्पादनात अर्थव्यवस्थेला चालना किंवा त्याचे फायदे मिळून येतात किंवा मिळतात. निर्यात आणि आयात मूल्यामध्ये फरक किंवा व्यापार संतुलन हे सकारात्मक असू शकते. निर्यात आणि आयात मूल्यामध्ये व्यापार संतुलन जे आहे ते सकारात्मक किंवा फायदेशीर ठरू शकतं. निर्यात आणि आयात मूल्यामध्ये जो फरक पडतोय किंवा कितीचा फरक असेल त्या अनुषंगाने तो व्यापार तोल हा सिल्कीचा व्यापार तोल किंवा तुटीचा आपण म्हणू शकतो आणि म्हणजे फायदेशीर आहे का तोट्याचा आहे अशा अनुषंगाने या विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे उद्योगधंद्यामध्ये सुद्धा चालू खाते किंवा जमा आणि खर्च जर जास्त असेल तर त्या ठिकाणचा उद्योग व्यवसाय हा न केलेला योग्य असतो. परंतु खर्च पेक्षा जमा रक्कम जर जास्त असेल, शिल्लक जर रक्कम जास्त असेल तर तो उद्योगधंदा किंवा त्या व्यवसायाला प्राधान्य दिलं जातं. म्हणूनच या सारांश रूपाने आपल्याला चालू खाते आणि भांडवली खाते जे आहे ते देशाच्या अनुषंगाने असेल, उद्योगधंद्यांच्या अनुषंगाने असेल किंवा इतर बाबींच्या अनुषंगाने असेल, त्याची जमा रक्कम किती आहे त्याच्यावरती विचार करावा लागतो किंवा जमा खात्यात आलेल्या नोंदी काय. म्हणजेच उदाहरणासाठी अजून सोप्या शब्दात सांगता येईल, एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटवर एखाद्या संस्थेच्या अकाउंटवरती आलेली रक्कम किती आहे आणि त्यांनी खर्च केलेली रक्कम किती आहे. निश्चितपणे जेवढी येईल तेवढी खर्च होणं म्हणजे समतोल पातळीला आणि खर्च करूनही जर शिल्लक राहत असेल तर शिल्लक रक्कमचं देखील विचारात करावं लागेल. म्हणजे किती शिल्लक आहे या अनुषंगाने सुद्धा त्याचा वाहपोह होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे भांडवली खाते देखील या ठिकाणी किंवा शिल्लक खाते जे आहे ते विचारात घेतलं जातं. म्हणजे चालू खात्याच्या आधारे आणि भांडवली खात्याच्या आधारे अशा बाबी विचारात घेतल्या जातात. देयकाची शिल्लक नेहमी शिल्लक असते. म्हणजे देण्याची रक्कम जी आहे ती काही प्रमाणात कमी पण नेहमी शिल्लक असते. म्हणजेच उत्पन्नाच्या अनुषंगाने होणारा भाग हा खर्चाच्या बदल आणि त्याच पातळीवरती होणारा बदल हा विचारात घ्यावा लागतो
किंवा निर्यात आणि आयात मूल्यामध्ये फरक किंवा व्यापार संतुलन जे आहे ते सकारात्मक असू शकते का? शिल्लक चालू खात्याव्यतिरिक्त भांडवली खाते देखील विचारात घेऊ शकतो. चालू खाते आणि भांडवली खाते एकत्र केले जातात, आम्हाला शिल्लक मिळते, त्या अनुषंगाने विचारात घेणं शक्य आहे किंवा त्या बाबी विचारात घ्याव्या लागतात. सारांश रूपाने जो काही मांडणी किंवा जो भाग याच्यात सांगितलेला आहे तो या युनिटमध्ये आम्ही खुल्या अर्थव्यवस्थेतील विविध प्रवाहावर चर्चा करताना वेगवेगळ्या बाबी विचारात घेतलेल्या आहेत. निर्यात आणि आयात मूल्यामध्ये फरक किंवा व्यापार संतुलन जे आहे ते सकारात्मक होऊ शकेल का, ते वाढू शकेल का, त्या अनुषंगाने किंवा त्याच्या बाबी काही निश्चित मांडलेल्या आहेत. शिल्लक उत्पादनाच्या अनुषंगाने जसं म्हटलंय तसं या व्यापार संतुलनाचं किंवा व्यापाराच्या बाबी मांडताना कोणत्या घटकावर विशेष भर द्यावा किंवा त्यातला असणारा अधिशेष हा किती असू शकतो, तो चालू खात्यावर किती येऊ शकतो, अदृश्य बाबी कोणत्या कोणत्या, कारण उत्पादन घेताना अनेक घटकांचा विचार हा करावा लागतो. एका देशातून मजुरांचे होणारं स्थलांतर किंवा त्याच अनुषंगाने परदेशी नागरिक भारतात काम करतात किंवा भारतात त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पैसे या एकतर्फी बदल्या होत असतात किंवा त्या अनुषंगाने विचारात घेतल्या जातात. या भारताच्या व्यापार संतुलनात अदृश्य वस्तूचा मोठा भाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळते किंवा अदृश्यमध्ये अधिशेष भारताची व्यापारी तूट हे भरीव कमी करण्यात मदत केली जाऊ शकते किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळे वस्तूच्या व्यापाराव्यतिरिक्त एक देशाच्या अनुषंगाने काही बाबी ह्या विचारात घ्याव्या लागतात. त्या विचारात घेताना हा 7 युनिट जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो किंवा त्याच्या निर्णायक बाबीत याचा रोल महत्त्वाचा येऊ शकतो. त्यामुळे भारताच्या व्यापार संतुलनात अदृश्य वस्तूचा मोठा भाग हा आहे. वस्तूच्या मध्ये असणारी जी काही क्षमता आपण म्हणूया ती कशा पद्धतीनं आहे, निर्यात कशी चालू राहील, चालू आणि भांडवली खात्याच्या अनुषंगाने कसा वाहपोह करता येईल, त्या अनुषंगाने बाबी मांडलेल्या आहेत. या निर्यातीच्या अनुषंगाने किंवा त्याच्या सारांशाच्या भागाने आपण सखोल पाहतच आहोत. या बाबीवर फोकस करणं आणि निर्यात प्रत्येक देश वाढवण्यावर भर देईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.